नाशिक आदिवासी विभागाच्या सापन्न निधी वाटपाच्या विरोधात 1 जून रोजी सकाळी 11 वाजता सार्वजनिक बांधकाम विभाग येथे शासन निर्णयाची होळी आणि ठिय्या आंदोलन होणार असून या आंदोलनात बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, नाशिक जिल्हा सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटना, महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ आणि नाशिक जिल्हा मजूर सहकारी संघाचे सदस्य सहभागी होणार असल्याची माहिती बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष मनोज खांडेकर, सचिव अविनाश आव्हाड आणि किसन पानसरे यांनी दिली. ते म्हणाले की नाशिक जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत आदिवासी उपाययोजना अंतर्गत रस्ते व पूल कामे करणाऱ्या ठेकेदारांची सद्यस्थिती अत्यंत गंभीर आहे. लेखशीर्ष अंतर्गत नाशिक सार्वजनिक बांधकाम मंडळ क्षेत्रातील सुमारे रुपये 2163 कोटी इतकी देयके प्रलंबित असून राज्यभरातील एकूण प्रलंबित देयकांची रक्कम अंदाजे रुपये 10,000 कोटी इतकी आहे. मार्च 2024 पासून सदर लेखाशीर्षास अत्यल्प प्रमाणात निधी उपलब्ध होत असून त्यामुळे विकास कामे पूर्ण करूनही ठेकेदारांना त्यांच्या देयकांसाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत आहे. सन 2026 ते 27 या आर्थिक वर्षासाठी सदर लेखाशीर्षास केवळ रुपये 800 कोटी इतकी अमर्यादित अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली असून उपलब्ध तरतुदीचाही निधी वेळेत वितरित होत नसल्याचे दिसून येत आहे. याशिवाय कामनिहाय निधी वितरणामध्ये मोठी तफावत आढळून येत आहे. काही कामांना आवश्यकतेपेक्षा अधिक निधी वितरित होत असताना अनेक कामांना अत्यल्प अथवा अजिबात निधी मिळत नसल्याचे निदर्शनास येत आहे. 36/03/04 हेड अंतर्गत ठेकेदारांनी मार्च पर्यंत बराच वेळ वाट बघितली की निधी प्राप्त होईल आणि त्यानंतर आता एप्रिल मे जून मध्ये जो निधी प्राप्त होतो त्याची पण आम्ही फाईलची वाट बघत होतो. परंतु काल परवाच एक अतिशय घातक आणि ठेकेदारांसाठी अतिशय अन्यायकारक जे निघाल्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रातील ठेकेदार अतिशय अग्रेसिव्ह झालेले आहेत. माननीय फडणवीस साहेबांचा जो अजेंडा आहे की भ्रष्टाचार मुक्त आपण महाराष्ट्र शासन चालू, तसं कुठेही प्रकारचं दिसत नाही. उलट त्यांच्या काळात हे जे 2-3 खाते आहेत हे अतिशय भ्रष्ट होत चाललेले आहेत. याची देवेंद्र फडणवीस साहेबांनी अतिशय गांभीर्याने दखल घ्यावी, जेणेकरून त्यांना कदाचित हे माहीत नसेल की खाली काय प्रकार चालू आहे. एखाद्या 50 कोटीच्या कामाला 1 लाख रुपये देतात आणि 10 कोटीच्या कामाला 10 कोटी देतात. याच्यावरनं हा एवढा विरोधाभास असेल तर हे अतिशय भयानक आहे. फडणवीस साहेबांनी त्यांना त्यांच्या नावाला शोभेल मुख्यमंत्री पदाचे जे भारतातले एक चांगले मुख्यमंत्री आहेत अशा पद्धतीने त्यांचं जे कामकाज आहे तर कदाचित खालचे जे खात्यातले भ्रष्टाचार त्यांना माहिती नसतील तर त्यांनी अतिशय गांभीर्याने घ्यावे व सर्व ठेकेदारांना चांगल्या पद्धतीने न्याय द्यावा अशी अख्ख्या महाराष्ट्रातील ठेकेदारांची त्यांना विनंती आहे. मी रमेश शिरसाट. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण.